संत तुकाराम महाराज यांचे 11वे वंशज प्रसिद्ध व्याख्याते हरिभक्तपरायण शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे। या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे। शिरीष महाराजांनी उचललेल्या टोकाच्या पावलाने देहू गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। अवघ्या 20 दिवसापूर्वी साखरपुडा झालेल्या शिरीष महाराज मोरे यांनी वयाच्या 30व्या वर्षी गळफास घेऊन आयुष्य संपवलं। एवढा टोकाचा निर्णय त्यांनी का घेतला याची चर्चा सुरू झाली आहे। दरम्यान त्यांची एक सुसाईड नोट मिळाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली। या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। शिरीष महाराज यांचा मृतदेह सकाळी राहत्या घरात आढळून आला। राहत्या घरात त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली। शिरीष महाराज मोरे मंगळवारी रात्री जेवण झाल्यानंतर आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले होते। मात्र आज सकाळी बराच वेळ होऊनही त्यांनी दार उघडले नव्हते। दार वाजवूनही आतून कोणताही प्रतिसाद न आल्यामुळे दरवाजा तोडण्यात आला। त्यावेळी शिरीष महाराज मोरे यांचा गळफास लावलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला। त्यांनी आपल्या उपरण्याने खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली। शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या का केली याची चर्चा सुरू आहे। शिरीष महाराज मोरे यांनी सुसाईड नोटमध्ये आपल्या या निर्णयाचे कारण सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले। शिरीष महाराज मोरे हे उदरनिर्वाहासाठी प्रवचन आणि कीर्तन करायचे। त्यांचे निगडी येथे इडली उपहार गृह देखील होते। मात्र यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते। त्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती। येत्या 20 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह पार पडणार होता। मात्र हलाखीच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांनी आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे। शिरीष महाराज मोरे यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे। त्यांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले। काल संध्याकाळी 4 वाजता देहू गावातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। शिरीष महाराज मोरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय होते। संघाचे ते प्रचारक होते। त्याशिवाय शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते। ज्यांच्या कपाळावर टिळा नाही त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा असे वादग्रस्त आव्हान केल्याने शिरीष महाराज हे चर्चेत आले होते।